पुढच्या बातम्यांकडे कुणबी प्रमाणपत्र रद्द झाल्याने विद्यार्थ्यांच्या पालकांचं पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन सुरू आहे। छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूरमध्ये हे आंदोलन होत आहे। कुणबी नोंद सापडून देखील प्रशासनाने कुणबी प्रमाणपत्र रद्द ठरवल्याचा आरोप करण्यात येतोय। कुणबी प्रमाणपत्राच्या आधारे इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलं, मात्र आता प्रमाणपत्र रद्द झाल्याने विद्यार्थ्यांचं करिअर अडचणीत आलेलं आहे। त्यामुळे पालकांनी अखेर पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलनाला सुरुवात केली आहे। वैजापूरमध्ये हे आंदोलन होत आहे। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांच्याकडून। मोहसिन, काय अधिक माहिती आहे या आंदोलनाबाबत? पालकांचं नेमकं काय म्हणणं आहे आणि प्रशासनाकडून याबाबत काही नोंद घेण्यात आली आहे का? प्रशासनाकडून नोंद घेण्यात आली, पोलीस या ठिकाणी पोहोचलेले आहे। आपण बघतोय उद्या मनोज जरांगे यांचं आंदोलन सुरू होत आहे आणि त्यांची देखील हीच मागणी आहे, कुणबी प्रमाणपत्र मिळत नाहीये, सरकार जाणीवपूर्वक कुणबी प्रमाणपत्र रद्द करत आहे। आणि असाच काही प्रकार संभाजीनगरच्या वैजापूरमध्ये पाहायला मिळतोय। हे पाण्याची जी टाकी दिसते यावर दोन पालक चढलेले आहे आणि त्यांचे पाल्य देखील या ठिकाणी खाली आहे। त्यांचं म्हणणं आहे की त्यांच्या मुलांनी इंजिनिअरिंगसाठी ऍडमिशन घेतलं आणि आता ऐनवेळी त्यांचं कुणबी प्रमाणपत्र रद्द केलं जात आहे, त्यांना मिळत नाहीये। विशेष म्हणजे त्यांनी जे कुणबी प्रमाणपत्र काढलं होतं ते शिंदे समितीने ज्या नोंदी शोधल्या होत्या जिल्हाधिकारी कार्यालयावर, त्या वेबसाईटवर ज्या नोंदी आहेत त्यानुसार त्यांना प्रमाणपत्र मिळालं होतं, मात्र आता ऐनवेळी म्हणजेच प्रमाणपत्र रद्द केले जातात। काही त्यांच्या मुली आहेत ज्यांचे पालकवरती चढले, त्यांच्याशी देखील आपण बोलण्याचा प्रयत्न करूया। नेमकी काय मागणी आहे, वरती कोण कोण गेलं आहे आणि तुमचं कोण लागतं? माझे पप्पा आणि काका गेलेले, तर आमचं जसं आम्ही सांगितलं होतं की व्हॅलिडिटी झालेली नाही आहे, आयुक्त आम्हाला कारण देत आहेत। फक्त 8 महिने झाले तेव्हापासून आम्हाला त्यांनी हेच सांगतात। उगाच काही टोकाची भूमिका घेण्याच्या आधी आम्हाला आमची मागणी पूर्ण केली पाहिजे, एवढीच आमची इच्छा। आमच्या करिअरचा प्रश्न आहे, आमचं वर्ष वाया जाईल म्हणून। तुमच्या तिघांचाही तेच प्रॉब्लेम आहे का? तुम्ही बहिणी का चुलत बहिणी? चुलत बहिणी। आणि आता प्रशासन काय म्हणतंय तुम्हाला? आम्हाला अजून तरी कोणी काय म्हटलेलं नाहीये, पण आमचं एवढंच की करिअर। कॉलेज कडून काय सांगितलं जातं किंवा तुम्ही प्रमाणपत्र व्हॅलिडिटीला गेले, अधिकारी काय सांगतात? अधिकारी एवढे दिवस म्हणत होते की देऊ आम्ही, किंवा मग हे कागद द्या ते कागद द्या। आम्ही सगळे कागद त्यांना दिलेले आहेत, पण काल जेव्हा आम्ही तिथे गेलो तेव्हा त्यांनी सांगितलं की तुमचं होणार नाही। मग आम्हाला जर एवढे दिवस त्यांनी हे केलं नसतं तर आम्ही फॉर्म भरताना ओबीसी मधनं भरलाच नसता, आम्ही जनरल मधून फॉर्म भरून ऍडमिशन घेतले। काय सगळी परिस्थिती आहे? उद्या आंदोलन सुरू होतं आणि आदल्या दिवशी आता अशा पद्धतीने कुणबी प्रमाणपत्रासाठी टाकीवर चढावं लागतंय, काय सगळी परिस्थिती आहे? नाही, सगळी परिस्थिती आहे। उद्या आंदोलन हा भाग वेगळा आहे, परंतु काल आम्ही समाज कल्याण विभागाला गेलो होतो आणि काल तिथल्या आयुक्तांनी सांगितलं की यांची व्हॅलिडिटी होणार नाही, कारण यांची खापर पंजोबाची नोंद आहे कुणबीची आणि त्यांच्या वडिलाचं पण कुणबी पाहिजे, त्या बेसवर त्यांनी नाकारलं। मी पुन्हा तुम्हाला एक दाखवतो, वरून घोषणाबाजी केली जाते। दोन चुलत भाऊ आहेत ते वरती पाण्याच्या टाकीवर चढल्याची माहिती मिळते। वैजापूर तालुक्यातील हे आहेत आणि त्यांची मागणी एक आहे की त्यांच्या मुलांनी कुणबी प्रमाणपत्र जे मिळाले होते। मोहसिन, असेच संपर्कात रहा। मनोज जरांगे पाटील आपल्या बरोबर स्वतः फोन लाईन वरून आहेत। मनोज जरांगेजी, छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूरमध्ये पालकांनी अक्षरशः पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलनाला सुरुवात केली आहे। कारण आहे कुणबी प्रमाणपत्र रद्द झाल्याचं आणि त्यामुळे विद्यार्थ्यांचं करिअर सुद्धा अडचणीत आलेलं आहे। आपली काय प्रतिक्रिया? उद्यापासून आपण सुद्धा आंदोलन करता आहात? सरकार जाणून बुजूनच हे मराठ्यांना वेठीस धरायचं चाललंय, जाणून बुजून। आता त्या मुलीचं लेकींचं, त्या वैजापूरच्या सोनवणे कुटुंबाचं सगळं व्यवस्थित आहे, तरी पण कुणबी प्रमाणपत्र रद्द केलं जातं। याचा अर्थ असा होतो की शिरसाट। जरांगेजी, तुमचा आवाज येत नाहीये आमच्यापर्यंत। जरांगे यांचा आवाज काही कारणाने आपल्यापर्यंत येत नाहीये। पात्र इथे छत्रपती संभाजीनगरमध्ये काही पालकांनी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलनाला सुरुवात केलेली आहे। आपले प्रतिनिधी मोहसिन शेख आपल्या बरोबर आहेत। मोहसिन, किती साधारणपणे पालक आहेत जे हे आंदोलन करता आहेत? माझं नाव सृष्टी। अनेक 2 पालक आहे आणि आता मनोज जरांगे जे बोलत होते आपल्यासोबत, जे त्यांनी म्हटलं आहे की सरकार जाणीवपूर्वक प्रमाणपत्र रद्द करतात, हाच आरोप या पालकांचा आहे। पुन्हा एकदा तुम्हाला व्हिज्युअली दाखवतो, आधी पोलिसांचा बंदोबस्त पण दाखवतो। पोलीस देखील या ठिकाणी पोहोचले, पोलीस देखील त्यांच्याशी फोनवर संपर्क साधून खाली येण्याची विनंती करतात। मुलं आहेत त्यांची खाली ते थांबलेली आहेत आणि पालक वरती पाण्याच्या टाकीवर चढलेले आहे। पुन्हा एकदा तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो, ही खूप उंच अशी ही पाण्याची टाकी आहे वैजापूर शहरातली आणि या ठिकाणी हे दोन्ही पालक वरती चढले
पसरलेली आहे. सोनवणे कुटुंब असं त्यांचं नाव आहे आणि त्यांच्या तिन्ही मुलांनी जे शिंदे समितीकडून प्रमाणपत्र मिळालं होतं त्या आधारे ॲडमिशन घेतलं होतं. मात्र आता जेव्हा ॲडमिशन झाल्यानंतर आता ऐनवेळी त्यांचं प्रमाणपत्र रद्द केलं जात असल्यामुळे या पुढचं करिअरचं काय असा प्रश्न त्यांच्याकडून उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे जे प्रमाणपत्र मिळाले होते ते मनोज जरांगे यांच्या आंदोलनानंतर जी शिंदे समिती स्थापन करण्यात आली होती त्या शिंदे समितीने ही सगळी प्रमाणपत्र शोधली होती. जिल्हाधिकाऱ्यांच्या वेबसाईटवर देखील ही प्रमाणपत्र जोडण्यात आली होती आणि त्या आधारेच आपण एकदा मनोज जरांगे यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करूया. हॅलो, मनोज जरांगे मनोज जरांगे आपल्या सोबत आहे. आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया. मनोज जरांगे जी, हे आंदोलन सुरू आहे. आपण पहिला जेव्हा आपण अनेक राजकीय नेत्यांची प्रमाणपत्र रद्द झाली तेव्हा आपण मुद्दा मांडला होता की राजकारणाशी मला जास्त घेणं देणं नाही, विद्यार्थ्यांचं करिअर खराब होऊ नये. मात्र आता इथे विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्र रद्द होत आहेत आणि धक्कादायक म्हणजे ज्या शिंदे समितीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वेबसाईटवर त्यांची नोंद दिली त्यांचंच प्रमाणपत्र रद्द होतं. काय प्रतिक्रिया आहे तुमची? मोहसिन, आवाज अजूनही येत नाहीये जरांगेंचा. दोन विद्यार्थ्यांचे पालक आक्रमक. जरांगे पाटील आपल्या सोबत आहे. मी त्यांचं या मुलींशी करतो. जरांगे आपल्या सोबत आहे. जरांगे पाटील, त्या मुली माझ्या सोबत आहेत, त्यांना आपण काय सूचना करताल, काय आव्हान करताल? त्यांना माझं सांगणं आहे की मी तुमच्या सोबत असताना एकानंही वाईट पाऊल उचलायचं नाहीये. यांच्या मुंडक्यावर पाय देऊन मी घेतो. उद्या लाखो लोक, करोडो लोकांतरवाली आहेत. महाराष्ट्रातल्या मराठ्याला कळतंय ते जाणून बुजून आपल्या लेकरा बाळांचं शिक्षणात आणि नोकऱ्यात वाटोळं करायला लागले. जाणून बुजून यांची स्पर्धा लागली मोठं होण्यासाठी. म्हणून मी त्या कुटुंबियांना, सोनवणे कुटुंबियांना वैजापूरच्या सांगतो, यांची स्पर्धा लागली. यांना फक्त खरं भरायचंय काय करून. यांनी केलं आता चूक. यांनी पासून प्रमाणपत्र रद्द केले, यांनी चूक केली. मग आता कसं करायचं बाबा, यातून बाहेर कसं पडायचं? मुद्दा मग लेकरा बाळांच्या नोंदी रद्द करायच्यात. म्हणून सोनवणे कुटुंबियांना सांगतो, उद्या सकाळी तुम्ही आंतरवालीत या. हे प्रमाणपत्र कसं देत नाहीत मी बघतो, पण वाईट पाऊल कुणी उचलायचं नाही. कारण मी तुमच्या लेकरा बाळासाठी असताना तुम्ही वाईट पाऊल उचलायचं नाही. शिंदेना पण नीट करतो आणि त्या फडणवीसला सुद्धा नीट करतो मी. म्हणूनच आता मराठी जागा झाले. पण मराठ्यांना सांगतो, म्हणून मराठ्यांना सांगतो महाराष्ट्रातल्या की घरात झोपू नका रे. तुमच्या लेकरा बाळाचं वाटोळं करतायत जाणून बुजून. शिंदे समिती नोंद सापडली वैजापूरच्या सोनवणे कुटुंबाची, अपलोड केलेली आहे वेबसाईटवरती, सरकारची आहे. एक जणाची गावात व्हॅलिडिटी पण आहे, तरीही यांची रद्द केली. याला माज म्हणतात, माज. यांचा माज मराठ्यांना उतरू लागा. तुम्ही घरात झोपू नका. राजकीय पक्षातल्या मराठ्यांचं वाटोळ होत आहे, शिक्षण नोकरीतल्या मराठ्यांचं सुद्धा वाटोळ होत आहे आणि गरीब मराठ्यांचं सुद्धा वाटोळ होत आहे. गावात कामाचं कारण सांगू नका, नोकऱ्यावाल्यांनी नोकऱ्याचं सांगू नका, आपण व्यवसाय करणाऱ्या मराठ्यांनी व्यवसाय सांगू नका आणि राजकारणी मराठ्यांनी राजकारणाचं सांगू नका. जातीच्या लेकरासाठी धावा. पुन्हा पुन्हा तेच सांगतो की आता घरात बसायची वेळ नाहीये. आपल्याला खुन्नस दिली जाते जाणून बुजून. आपल्याला मुद्दाम त्रास दिला जातोय शिंदेकडून आणि फडणवीसकडून. शिंदेला खुश करायसाठी जाणून बुजून रद्द करतो हे शिरसाट. याचा माज आपल्याला उतरावा लागतोय. पर्यायच नाही आपल्या पुढं काहीच. दुसरा पर्याय नाही. आता विखे पाटील कुठे गेले? उपसमितीच्या अध्यक्षांना तुटून पडायला पाहिजे ना तुम्ही. कुठे गेले सामंत साहेब? आता तुम्ही लेकरांचं वाटोळं करताय विनाकारण. माझं सोनवणे कुटुंबांना पुन्हा एकदा एनडीटीव्हीच्या माध्यमातून जाहीरपणा नावाने की मायबापा हो, कोणी वाईट पाऊल उचलू नका. मी आहे, तुम्ही आंतरवालीत या. बघतो एकच काय प्रमाणपत्र उठवू नका तर तुम्ही इथून आंतरवालीतून. आणि मी सोडत नाही त्यांना घेतल्याशिवाय. तुम्ही इथून आंतरवालीतून आणि सोडत नाही त्यांना घेतल्याशिवाय. पाटील, तुमचं सगळं संभाषण त्या मुली ऐकतायत. सध्या त्या भावनिक झालेल्या आहेत, त्यांच्या डोळ्यात अश्रू आहे. काय त्यांच्या पालकांना तुम्ही आवाहन करतात? कारण ते पाण्याच्या टाकीवर चढलेले आहे. पोलीस देखील त्यांना विनंती करतात. मी नंतर फोन करतो तुम्हाला. मी स्पष्ट सांगितलंय की मी तुमच्या राज्यासाठी लढतोय. राज्यातल्या लेकीबाळीचं लेकरा बाळाचं मी वाटोळं होऊ देणार नाहीये. एकदा तुम्हाला सांगितलं, तुम्ही खाली यावं तर तुम्ही स्पष्टपणानं डायरेक्ट खाली यावं. मी आहे ना लढायला. तुम्ही वाईट पाऊल उचलून काय करणार आणि काय त्या जीवनाला अर्थ आहे का? आपले लेकरच गेले तर मग त्याच्यानंतर आपण काय करायचं?
माझा लढून काय उपयोग आहे का मग? कुणबी प्रमाणपत्राची 8 महिने अजूनही व्हॅलिडिटी न मिळाल्याने सरकारला मारून पालकांनी टाकायचे आपले पाण्याच्या पोरं. टाकीवर चढत अरे याचं आंदोलन स्वभाव सुरू आणून केले आपण आहे. सगळेजण वैजापूर मिळून. शहरातील शास्त्रीनगर तुम्ही भागात असलेल्या कसलंही पाण्याच्या टेन्शन घ्यायचं नाही टाकीवर अजिबात. चढत हे आंदोलन तुमच्या सुरू लेकाचं करण्यात वाटलं आले होऊ देत आहे. नाही, तुमच्या विधी लेकीचं वाटलं होऊ देत नाही. मी आहे ना, परिषदेच्या या तुम्ही अंतरवल्या इथंच बसा, मी बसतो ना तुमच्यासाठी उपोषणला. मी कशासाठी वाटोळ होऊ देत नाही तुमच्या लेकीचं. नसतं सरकारचं वाटोळ करून टाकेन. ही शब्द आहे माझा NDTVच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या सरकारचं पुरं वाटोळ करीन मी. यांना भ्यायचं नाही, लढणारे आहेत आपण. मोहसिन, यांचा त्या माज उचलून मुलींना टाकू. आणि त्या पाल्यांना काही मनोज जरांगेंना काही सांगायचंय का? तुम्हाला काही बोलायचं आहे पाटलांशी? काय तुमचं म्हणणं आहे सांगा. दादा आम्हाला फक्त पाहिजे, आम्हाला सोमवारपर्यंत मुदत दिलेली आहे आणि आम्हाला जर व्हॅलिडिटी दिली नाही तर आमचं ऍडमिशन कॅन्सल होईल, आमचं वर्ष वाया जाईल. असली काळजी करायची नाही. मी आहे ना, तुमच्यासाठीच लढतो की नाही. आपल्या राज्यातल्या लेकी बाळीसाठी, लेकरासाठी तुमची व्हॅलिडिटी रद्द होऊ देत नाही. आणि ते देत बी कसे नाहीत तेही बघतो. नोंद सापडली होती आपली शिंदे समितीची. हो आपली शिंदे समितीची हो शिंदे समितीची नोंद आहे ना. हो मग त्यांच्या मुंडक्यावर पाय देऊन घेतो. तुम्ही कसलाच टेन्शन नाही. डोळ्याला पाणी सुद्धा नाही आणायचं. यांच्या डोळ्याला पाणी आणायचं. हरामखोर अवलादी आपल्या जातीचं वाटोळ करतायत. आपली जात घरात झोपायला तयार नाहीये. रात्री तुम्ही या इकडे येऊन बघा. तुम्ही इथं NDTVचे सुद्धा सगळे चॅनलवाले सुद्धा अंतरवाली आत्ताच लॉक झाली. सहन होत नाही लेकीबाळीचं वाटोळ झालेलं, लेकरा बाळाचं वाटोळ झालेलं आपल्या जातीला. मी आहे ना खंबीर तुमच्या मागं. तुम्ही टाकीच्या खाली या सगळे. वाईट पाऊल उचलायचं नाही. तुमचं ऍडमिशन कॅन्सल होत नाही. झालं ना तर सरकारच मी यांचा पुरा बेवारा करतो. वाटोळ करून टाकतो यांचं. तुम्ही काळजी करू नका. या तुम्ही इकडे खाली उतरा. नक्कीच. गरज आहे तुमची बाबा समाजाची. तर या सर्व पाटील, प्रकाराबाबत तुमचा मेसेज मराठा आम्ही सेवकांनी त्यांच्यापर्यंत काय प्रतिक्रिया पोहोचवला दिली आहे आणि ते देखील खाली यायला बहुतेक तयार आहे. त्यांचे सहकारी त्यांच्याशी बोलत तर या आहेत सर्व आणि घटनेबाबत त्यांना खाली येण्याची विनंती तालुक्यातील करतात. मराठा त्यामुळे सेवकांनी काय तुमचा मेसेज प्रतिक्रिया दिली आहे त्यांच्यापर्यंत बघूया. पोहोचवला आहे. आपण बघतो की मनोज जरांगे आपल्यासोबत आहेत. त्यांनी देखील त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे. त्यांनी देखील आवाहन केलेलं आहे की कोणीही टोकाचं पाऊल उचलू नका. मराठी देखील या माध्यमातून त्यांना आवाहन करते की आपण असं कोणत्याही टोकाचं पाऊल उचलू नका. आता ते लोक जी पालक वरती गेले ते खाली येण्याची शक्यता आहे. ते खाली येत आहेत. जरांगे यांनी NDTV मराठीच्या माध्यमातून त्यांच्याशी संवाद देखील साधलेला आहे आणि त्यामुळे उतरत आहेत का मोहसिन ते पालक? कारण मनोज जरांगे पाटील यांनी NDTV मराठीच्या माध्यमातून त्यांना पाटील जे आवाहन केलेलं आंदोलक आहे. वरती गेलेले आहे ते खाली येत आहेत. तुमच्याशी ते बोलतायत. एकच मिनिट दादा, जरांगे पाटील तुमच्या सोबत आहे. ते तुम्हाला विनंती करताय तुम्ही खाली या. सगळ्या उद्या अंतरवालीत आंदोलन आहे आणि त्यातून सगळ्या मार्ग सोडवला जाईल. पाटील तुमच्या सोबत आहे, बोला. सगळ्या आंदोलकांना सांगतो बाबा, NDTVनं ही प्रश्न राज्यात दाखवलाय. आपल्या तुम्ही तिकडे आंदोलन करताय म्हणून आम्हाला माहित झालं. तिथं कुठलाही लॉस होऊ देणार नाही मी. ठीक आहे. पाटील ते खाली येत आहेत. त्यांच्या सहकार्यांनी त्यांना हे तुमची मेसेज पोहोचवलेला आहे. त्यामुळे जरांगे पाटील खाली मी आहे ना, मी आहे तुमच्या सोबत आहे. सरकारचा तुमचाच कार तुम्ही यांना मोडून टाकतो, पुढे सोडत नाही यांना. तुम्ही काळजी करायची नाही याकडे सुद्धा. महाराष्ट्रातले मराठी सावध व्हा. NDTVच्या माध्यमातून सांगतो जरा सावध व्हा. राज्यातला मराठा समाज आणि समाज मरू देऊ नका. पाटील एकच मिनिट. जागे व्हा, कामं सोडा. ते पोलीस अधिकारी इथे आहे आणि ते हे पण जे आंदोलक वरती आहे त्यांच्याशी आपण संपर्क साधतोय. ते खाली येण्याची त्यांना तुमचा मेसेज पोहोचवलेला आहे. आपण एकदा पुन्हा बघतोय की हे आंदोलक वरती आहे, होल्डवर आहे त्यांचा. आपण बघतोय की जरांगे पाटलांच्या विनंतीनंतर ते खाली येण्याची शक्यता आहे. पोलीस देखील पोहोचलेले आहे. IPS अधिकारी या ठिकाणी पोहोचलेले आहे आणि ते देखील विनंती करतात. आपण त्या सगळ्यांशी बोलण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न करूया. आंदोलकांशी थेट संपर्क करून देण्याचा प्रयत्न करूया की थेट जरांगे पाटलांचा मेसेज त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करूया. एकदा परत फोन लावा त्यांना आणि पाटलांशी बोलणं करून द्या जेणेकरून ते खाली येते. छत्रपती संभाजीनगरमध्ये हे आंदोलन सुरू आहे. दादा बोलताय तुमच्या संग, त्यांच्या संग बोला. हा, बोला बोला. पाटील काय मेसेज आहे सांगा. हॅलो. हा, आंदोलक थेट तुमच्याशी बोलतायत. हो भैया, हे बघा माझा समाजाच्या लेकरात जीव आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तुमच्यासाठी मी गटे खातो एवढे. तुमच्यासाठी संघर्ष आहे माझा. मी रक्त तुमच्यासाठी. तुम्ही फक्त वाईट पाऊल उचलायचं नाही. हे नालायक सरकार आहे बाबा. आपल्या जातीला मोडून टाकतंय.
या शिंदेला, या शिरसाटला, या फडणवीसला यांना मराठी जगू द्यायचे नाहीये. आपण कुणी वाईट पाऊल उचलू नका. तुम्ही टाकीच्या खाली या. इथं आंतरवाली जाम झाली तुमच्यासाठी. महाराष्ट्रातला सगळा मराठा समाज जागा झाला, लेकराबाळात वाटवं करायला ते. म्हणून तुम्हाला तुमचं ऍडमिशन रद्द होत नाही. काय नाही. मी आहे ना, त्यांच्या मुंडक्यावर पाय देतो. अरे आपण लढणारे येईन त्या संकटाला तोंड द्यायचे, ताकद ठेवायची मराठ्यांनी. घरात नाही झोपायचं आता कुणी. मी सगळ्याला आव्हान केलं. तुम्ही सुद्धा उद्या अंतरवाली द्या. बघतो मी हे कसं रद्द करते तर काय करते तुमचं ऍडमिशन ते. मी आहे ना, काळजी नका करू. सगळे खाली या बरं. कोणीवर थांबू नका. मला लेकराची गरज आहे महाराष्ट्रातल्या. हा येतोय. दादा मी 4 एकर जमीन आहे कोरडू. माझ्या मुलीचा नंबर लागलेला 8 महिन्यापासून मी चक्र मारून राहिलो. समाज कल्याणला आवाज क्लिअर येत नाही तुमचा. आवाज क्लिअर येत नाही तुम्हाला. माझा क्लिअर येतोय ना आवाज. तुम्ही ऐका. तुमचा आवाज मला क्लिअर आहे ना. तुमचं ऍडमिशन रद्द झाले. मी कोणाचं दिलं होतो? लेकरासाठी नाही राज्यातले लेखी वाईच्या दिलं होतो ना. तुमचं ऍडमिशन कसं रद्द होऊन देईल? 1 महिने 4 रद्द झाले. त्या काहीतरी खऱ्याचं फोटो खोट्याचं खरं करायचंय म्हणून ते खटाटोप चालू आहे. ते थोडं माजवलेलं आहे शिरसाट. ते शिंदेचं ऐकून मुक्काम करतोय. पहिल्या नेत्या रद्द करतो. आता ते त्याच्यामध्ये सापडलेले नव्हते. त्यामुळे स्थान नाही घेऊ तुम्ही. उदय भाऊ आदरणीय मनोज दादा जरांगे पाटील यांच्या हाकीला कायमच आपण हाक देऊन मुंबईला सारख्या ठिकाणी आपण आंदोलनाला जातो आणि सर्वांच्या मी गणेश पाटील कदम मराठा समन्वयक अशी विनंती करतो वैजापूरच्या वतीनं. उदय भाऊ का दादांचा शब्द आपल्यासाठी सर्वकप आहे, तर दादांची विनंती की तुम्ही खाली आलं पाहिजे. आपण अंतरवलीला जाऊ उदय भाऊ. नक्कीच आपण बघतोय की आता त्यांचं बोलणं झालंय त्यामुळे ते खाली येत आहेत आणि एकंदरीत मनोज जरांगे यांनी थेट आता सरकारला देखील इशारा दिलेला आहे आणि आंदोलक आता खाली येतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कालपासून या सगळ्या आंदोलनाची आपण बघतोय की तयारी सुरू होती अंतर्वालीत आणि दुसरीकडे आता वैजापूरमध्ये विद्यार्थ्यांचं सर्टिफिकेट रद्द झाल्याने पालक आक्रमक होताना पाहायला मिळतात. जी नक्की या पालकांचं नेमकं काय म्हणणं हे जाणून घ्यायचंच आहे. मोहसिन, ते पालक खाली उतरायला सुरुवात झाली आहे का? पण त्यानंतर पुन्हा एकदा आम्ही तुमच्याकडे येऊ. जेव्हा ते खाली उतरतील तेव्हा आम्ही तुमच्याशी पुन्हा संपर्क साधू. आपल्याला त्यांचंही नेमकं म्हणणं काय आहे. पुन्हा जसं मनोज जरांगे पाटील यांनी त्यांना आवाहन केलं की अंतरवाली सराटीमध्ये या, आपण एकत्र आंदोलन करूया, त्याप्रमाणे ते अंतरवाली सराटीमध्ये जाणार आहे का हे देखील त्यांच्याकडून जाणून घ्यायचंय. तुर्तास धन्यवाद मोहसिन, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल.